जय मल्हार. जय मल्हार. धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल वरती आज आपण खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांशी कालच्या पंढरपूर येथे झालेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील राज्यव्यापी बैठक त्याचं फलित काय या विषयावरती चर्चा करणार आहोत. सर्व भारतभरातील प्रेक्षकांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो आणि हा लाईव्ह कार्यक्रम पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे जो आपल्या पंढरपूर येथील जो राज्यव्यापी आरक्षण संदर्भातली बैठक झाली त्या बैठकीचं सर्व इतिवृत्तांत असेल, त्याच्यातील महत्त्वाचे मुद्दे असतील, त्याचं फलित काय, त्याच्यामध्ये कुठल्या अँगलने चर्चा झाली, काय व्हायला पाहिजे होती या विषयावरती चर्चा व्हावी, समाजापर्यंत महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या पर्यंत त्या चर्चेत मधले ठराविक जे काही मुद्दे असतील, ठळक मुद्दे असतील ते समाज बांधवांच्या पर्यंत पोहोचावे या हेतूने आज या चर्चेचं आयोजन केलेलं आहे. चर्चेमध्ये स्टुडिओमध्ये माझ्यासोबत या ठिकाणी सुभाष खेमनार पाटील साहेब, सेवानिवृत्त अधिकारी, महाराष्ट्र शासन सहभागी झालेले आहेत. नगरवरून त्यांचं मी स्वागत करतो. त्यानंतर आर्किटेक्ट गणेश जी केसकर लोणंदवरून या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांचं मी या चर्चासत्रामध्ये स्वागत करतो. त्यानंतर माझे सहकारी चॅनलचे संघटक योगेशजी खरात आणि सचिनजी विरकर या सर्वांचंच मी या चर्चेमध्ये स्वागत करतो. चर्चेला आपल्याला सुरुवात करायची. तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती राहील की हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी फेसबुक असेल, इन्स्टा असेल, व्हॉट्सअप असेल आणि अन्य सोशल माध्यमांमध्ये लाईव्ह कार्यक्रम शेअर करा की जेणेकरून आपल्याला आजच्या या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगानं जे काय मुद्दे समोर येतील ते समाज बांधवांच्या पर्यंत आपल्याला पोहोचवता येतील. शिवाय आपल्याला आपल्या मनामध्ये काही शंका असतील, आपल्या मनामध्ये काय या विषयाच्या अनुषंगानं प्रश्न असतील तर ते या लाईव्ह व्हिडिओच्या खाली आपण कमेंट करावे. ते प्रश्न महाराष्ट्रासमोर आपण दाखवू, मान्यवरांना देखील त्या प्रश्नांवरती आपण बोलतं करून घेऊया. आपल्याला चर्चेला सुरुवात करायची आणि चॅनल सबस्क्राईब करायची मी सर्वांना विनंती करेल. चर्चेला आपण सुरुवात करूया. गणेश पासून सुरुवात करूया आपण, कारण की महाराष्ट्रामध्ये जे आपले उपोषणकर्ते होते त्यांच्या वतीनं मी गणेशजींना या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलेला आहे, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. आणि कालच्या ज्या राज्यव्यापी बैठकीला चांगल्या पद्धतीने ज्यांनी संबोधित केलं असे खेमनार साहेब आपल्या सोबत आहेत आणि अपेक्षित होतं की त्याच्यामध्ये जे आपले माळशिरसचे पांडुरंग तात्या वाघमोडे जे आहेत ते देखील जॉईन होतील. त्यांनाही आपण निमंत्रित केलं होतं. बालाप्रसाद किसवे जे आहेत त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे. अपेक्षा आहे की ते कार्यक्रमाच्या दरम्यान जॉईन होतील. आपण चर्चेला सुरुवात करूया. मी गणेशजींकडे चर्चा घेऊन जातोय. गणेशजी, तुम्ही काल त्या चर्चेला उपस्थित होता, कार्यक्रमाला त्या बैठकीला उपस्थित होता. त्या बैठकीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता, काय झालं, तुम्हाला काय वाटलं त्याच्यामध्ये? येस सर, सर्वांना जय मल्हार. सबंध महाराष्ट्रभरातील धनगर बांधवांना माझा जय मल्हार. मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर लोणंद येथे 20 दिवस उपोषणाला बसलो होतो. त्या अनुषंगाने नागपूरमध्ये मीटिंग झाल्या. सगळ्या त्या मीटिंग मध्ये काय झालं मी पुढे सांगेल. परंतु जी कालची पंढरपूरची जी राज्यव्यापी निर्णायक बैठक होती त्या बैठकीसाठी आम्ही खूप म्हणजे आतुर होतो की त्या बैठकीमध्ये जर महाराष्ट्रामधून सर्व आजी माजी खासदार, आमदार, त्यानंतर उपोषण करते, आंदोलन करते आणि वेगवेगळ्या पदांवर धनगर समाजाची जी काही लोक होती ती तिथं उपस्थित राहणार होती. आणि खऱ्या अर्थानं खूप आशा होती की कालच्या मीटिंग मध्ये पुढं, कारण की आता सगळे उपोषण वगैरे बंद झालेले आहेत. ते अधिवेशन झालं नागपूरचं, त्यानंतर आपल्याला सर्वांना दिसतंय की महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं काहीच दिसून येत नाही. कालचा औसाचा एक मोर्चा आपण सोडला तर, आणि म्हणून खूप आशा घेऊन आम्ही पंढरपूरला गेलो होतो. त्यापैकी 5 उपोषण करते तिथं हजर होते, त्यापैकी वाघमोडे वगैरे सगळे होते. आणि आम्ही तिथं 11 वाजता पोहोचलो. त्यानंतर 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही तिथं बसलो होतो. वेगवेगळी समाज बांधव तिथं येऊन त्यांची भाषणं करत होते. त्यापैकी आपले जे साहेब इथं उपस्थित आहेत त्यांना खूप चांगलं भाषण केलं. त्यांचे विचारही आम्हाला पटले. बाकी सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विचार मांडले. परंतु जे आपण विचारलं त्यामध्ये मला एक उपोषणकर्ता म्हणून काय त्याच्यामध्ये दिसून आलं ते मी सांगू इच्छितो.
तर ज्यांना ज्यांना भाषण केलं, ज्यांना ज्यांना त्यांचे तिथं निदर्शने सुचवली किंवा त्यांचे सुझाव सुचवले, ते कोणी लिहून घेत नव्हतं. आणि जर मग एवढं सगळं सांगतायत, कोण त्यांचे सजेशन लिहून घेत नाहीत. त्यानंतर एक चांगल्या पद्धतीची अरेंजमेंट त्यांना केली होती, पण सिस्टमॅटिक जी एक शिस्त पाहिजे होती ती तिथं दिसत नव्हती. आणि जे उपोषणकर्त्यांना आम्हाला तिथं बसायला तर दिलं होतं, पण मी कितीतरी वेळा त्यांना सांगितलं की मला तिथं भाषण करायचं आहे, मला सांगायचं आहे की ज्यावेळेस उपोषणकर्ते महाराष्ट्रातले तिथं बसलेत, याचा अर्थ त्यांना काही ना काहीतरी तिथं उपोषण त्यांचा उद्देश असेल, त्यांना काय काय तिथं सहन केलं, त्यांना काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींना फेस करायला लागलं, ते त्यांना तिथं शेअर केलं असतं. आणि जे त्यांना फेस केलं तीच मेक आहे खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपल्याला आरक्षण न भेटण्याची, आपली संघटना न होण्याची तीच खरी मेक होती. आणि तीच मला तिथं सांगायची होती. मग ती काय होती मेक? तर सर, आम्ही उपोषणाला मी लोणंदमध्ये बसलो, त्याच्यामध्ये जो मला तिथं जो काही त्रास थोडाफार सहन करावा लागला, ते कोण इतर जाती धर्माची लोक नव्हती मला त्रास देणारी. आपल्यातलेच काही लोक असतात जे आपल्याला तिथं ब्लॅकमेल करतात, आपल्याला तिथं त्रास देतात. कारण की ही सिस्टम कशी आहे बघा सर, की धनगर म्हणून आपण सर्व एकत्र आलो. आपण कितीतरी वेळा सांगतो, इव्हन आपले गोपीचंद पडळकर साहेब पण म्हणले मी पहिल्यांदा धनगर आहे आणि नंतर आमदार गोपीचंद पडळकर आहेत. मग तीच गोष्ट सगळ्यांना लागू होत नाही का? म्हणजे जे कोण असतील समजा वेगवेगळ्या पदावर जे लोक असतील, तीच लोक त्यांच्यावरचा जो कोणाचा हात असतो हाय लेवलचा, तो हात त्यांना सांगतो की नाही नाही हे बंद करा, आता खूप झालं, आता तुमचं झालंय की तुम्ही फेमस होण्यासाठी बसलो होतो सर. आणि मग ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्रास देतात, उठ की आता फेमस झालाय की तू, अजून काय पाहिजे तुला. अहो सर, आमच्या इथं ज्यावेळेस आंदोलन झालं एवढं मोठं खंडाळ्यामध्ये, कितीतरी लोकांवर केसेस झाल्या, माझ्या घरातल्या 17 लोकांवर केसेस झाल्यात, माझ्या मित्रांवर केसेस झाल्यात. त्या केसेस मधली नावं जर बघितली तर सरळ सरळ दिसतंय टार्गेट केलंय, 353 सारखे गुन्हे झाले, पण महाराष्ट्रामधून कुणी निषेध व्यक्त केला नाही. आणि यांची नावं द्यायला कोण होते? याच्यावरही बोललं पाहिजे. आणि म्हणून आपलं संघटन होत नाही, कारण की आपल्याला माग खेचणारी जी लोक आहेत ती पुढारीच लोक असतात. आणि मी डायरेक्ट बोलतो, मी कुणाला घेणार नाही याच्यामध्ये की तो असा का बोलला तसा का बोलला. नो, हीच लोक आहेत, त्याच्यामुळे आपलं संघटन होत नाही. आणि राहिला विषय धनगर आरक्षणाचा, आता काल आपण सर बघितलंय तिथं की पुढे इलेक्शनला काय करायचं, कोण उभं राहणार, काय होणार, मग महाविकास आघाडीचं काय, हे सगळं तिथं चर्चा होत होती. धनगर आरक्षणाची चर्चा किती झाली. जर सर तुम्ही जो काल भाषण केलं त्याच्यामध्ये माझं तेच म्हणणं होतं, मी लोणंदमध्ये उपोषणाला बसलो होतो, माझं म्हणणं नव्हतं की अंमलबजावणी करा किंवा समावेश करा. आपली समावेशाची मागणी नाहीये, अंमलबजावणीची मागणी नाही. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार दुरुस्तीची शिफारस केंद्र शासनाला पाठवत नाही तोपर्यंत अंमलबजावणी होणार कशी? होणारच नाही. कारण की जोपर्यंत डीचा आर होत नाहीये, डचा र म्हणत नाहीये मी, डीचा आर म्हणतोय, जोपर्यंत इंग्लिश मधल्या डीचा आर होत नाही तोपर्यंत आपली अंमलबजावणी होणे मुश्किल आहे. आणि म्हणून मी बसलो होतो लोणंदमध्ये आणि म्हणत होतो की मला तुम्ही माझी अंमलबजावणी करू नका, मला सर्टिफिकेट देऊ नका, ते तुम्ही देऊ शकत नाही महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र सरकार केवळ आणि केवळ फक्त दुरुस्तीची शिफारस पाठवू शकतं आणि त्याच्यानंतरच आपलं जे काय वटहुकूम आहे तो निघू शकतो. हे किती लोकांना माहिती आहे? नुसतं म्हणायचं अंमलबजावणी करा. काल एक भाषणामध्ये तिथं बोलत होता की आपण 26 तारखेचं हे देऊ अल्टिमेशन आणि मग उग्र पद्धतीचं तिथं आंदोलन आपण करू. आतापर्यंत सौम्य पद्धतीचे आंदोलन झालेत का? अहो, सगळ्यात जास्त जर कुणी आंदोलन आमरण उपोषण केले असतील तर तो हा धनगर समाज आहे. आणि माझ्यासारखी यंग पोरं 32 वर्षाची सुशिक्षित आर्किटेक्ट असलेली पोरं जर आंदोलनाला उपोषणाला बसत असतील तर याच्यापेक्षा मोठं ते दुर्दैव कसलं? उद्या 16 वर्षाची पोरं आंदोलन उपोषणाला बसतील. तुम्ही सगळीकडे बोलवताय, मोर्चाला बोलवताय, सगळीकडे जातोय. मी नागपूरच्या मोर्चामध्ये होतो सर. गोपले सर, मी जास्त बोलत असेल तर मला तुम्ही थांबवा, कारण की ठीक आहे, आपण थोडं चर्चेला पुढे घेऊन जाऊया.
तुम्हालाही अजून पुढे चर्चेमध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचं आहे. मुद्द्याने आहे आपल्याला, फक्त काय आहे की आपल्याला मुद्देसूद आपल्याला विषय पुढे घेऊन जायचा आहे. एक लक्षात घ्या की आपल्याला राज्यव्यापी बैठक आयोजित केली, त्या आयोजकांना दोष देणं यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला नाही, हे सर्व महाराष्ट्रातील भारतभरातील प्रेक्षकांनी ध्यानात घ्यावं. परंतु प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील, त्याच्यामध्ये काही अजेंडे जे आहेत, अजेंडे मिसिंग असतील, किंवा ज्या पद्धतीनं समाजाला आरक्षण ह्या विषयावरती जर चर्चा आयोजित केली असेल तर ती त्याच अजेंड्याने इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. ते झालंय किंवा नाही, त्याचं नेमकं फलित काय आलं, काय त्रुटी राहिल्या का, कसं आगामी काळामध्ये जर समजा वेगवेगळ्या विभागात भागात जर काय बैठका आयोजित केल्या जाणार असतील तर त्या कशा स्वरूपाच्या असल्या पाहिजेत. मी खेमनार साहेबांना चर्चेमध्ये सहभागी करून घेतो, त्यांना विनंती करतो की तुम्ही त्या बैठकीकडं कशा पद्धतीनं पाहता, कशी झाली, काय व्हायला अपेक्षित होतं, त्याच्यातनं फलित काय अपेक्षित होतं, ते झालं का, याच्यावरती आपण भाष्य करावं. नमस्कार सर्वांना, जय मल्हार. खरं म्हणजे कालच्या बैठकीमध्ये मी खास महत्वाचं काम असताना सुद्धा आवर्जून उभं राहिलो आणि गणेशजी पण होता तिथे आणि बरीचशी तरुण मंडळी तिथं होतं. खरं म्हणजे मी पहिल्यांदा पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी जी आयोजित केली होती कालची बैठक, अगदी सुंदर आयोजित केली होती, व्यवस्था चांगली केली होती, सगळं अगदी लोकांना बोलवतं. खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतील, कारण अशा बैठका झाल्याशिवाय विचारांची देवाणघेवाण होणार नाही आणि याच्यातून मंथन होतं विचारांचं आणि काहीतरी समाजाला पुढे येतं आणि चांगली दिशा मिळते. खरं म्हणजे फार सुंदर त्यांनी आयोजित केली होती आणि विशेषतः चांगली मंडळी पण त्याच्यामध्ये आली होती. आपली काही आजी माजी आमदार पण त्याच्यामध्ये आले होते, वडकुते साहेब होते, शेंडगे कंपनी होती, अनंतराव, विशेषतः म्हणजे वयोवृद्ध जे वयाने झाले ते अनंतराव पाटील अगदी ते लांबून त्या या बैठकीमध्ये सहभागी झाले ते. खरं म्हणजे अशीच मंडळी, खरं म्हणजे हा चांगली बाब आहे. परंतु दुसरी बाब थोडीशी राहिली, जे कोणी होते शेजारचे आमदार, जे करंट आमदार असतील, भरणे मामा असतील किंवा रुपनवर साहेब असतील किंवा करमाळ्याचे आमदार असतील किंवा अजूनही कोणी असतील किंवा महात्मे असतील, ही मंडळी काय झाली नाही, याच्यामध्ये आली नाही आणि सहभागी झाली नाही. हा एक थोडासा त्याच्यामधला भाग राहून गेला. तर म्हणजे सगळ्यांनी समाजाची ज्यावेळेस बैठक होते त्यावेळेस सगळ्यांनी सहभागी याच्यामध्ये व्हायला पाहिजे, कारण समाजाच्या बैठकीमध्ये यांचा सुद्धा वाटा मोठा असतो. कारण निवडणूक आल्या की मतं मात्र समाजाची हवी असतात आणि मग समाजाच्या प्रश्नासाठी सुद्धा तुम्ही बैठकीला हजर राहिलं पाहिजे, असं एक मत या ठिकाणी व्यक्त झालं. बैठकीत ज्या ज्या चर्चा झाल्या बहुतांशी त्याच्यामध्ये मला थोडासा संशय आला की सरकार आयोजित बैठक होती काय असं मला वाटायला लागलं. कारण का इथं म्हणजे नाव दिलं होतं की आरक्षणावर, एसटी आरक्षण निर्णायक लढा. मग मी त्या माझ्या भाषणामध्येच काल क्लिअर केलं का विषय तर असा दिसतोय मी चुकून या ठिकाणी आलो काय, मी चुकलो का काय. राजकीय भाषणं सुरू झाली आणि कुठं काय घ्यायचं, कसं काय करायचं, किती तिकीट मागायची, काय करायचं, कसं लढायचं, हे करायचं. म्हटलं बा आता जरा ही जर बैठक असेल तर हरकत नाही, म्हटलं ती बैठक वेगळी आयोजित करा. पण मला वाटतं आज आरक्षणावर ही बैठक आहे आणि याच्यावर आपण सगळ्यांनी बोललं पाहिजे, हे थोडंसं मी त्यामध्ये जाणीव करून दिली. आणि आपल्या समाजाला कसं कसं फसवलं हे सुद्धा त्या भाषणामध्ये मी सांगितलं. का आतापर्यंत काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, बीजेपी असो, शिवसेना असो, सगळ्यांनी आपल्याला फसवलेलं आहे. किती वेळा फसवलंय समाजाचं, कारण का वारंवार लक्षात आणून द्यावं लागतं आपलं कसं फसवलं जातं. ते आपण सर त्याच्यावरती आपण एक स्वतंत्र कार्यक्रमच घेणार आहोत. ऐतिहासिक फसवणूक जी आहे त्या ऐतिहासिक फसवणुकीवरती आपण स्वतंत्र एक कार्यक्रम घेऊया. चालेल, काय हरकत नाही. तर एकंदरीत त्याच्यामध्ये मग निवडणुकाला काय करायचं, बहिष्काराची एक चर्चा झाली का बहिष्कार टाका आणि 25 तारखेपर्यंत अल्टिमेटम द्या. म्हटलं आता जे बारामतीला बैठक झाली तिथे काही निर्णय घ्यायला नाही, आजही तुम्ही निर्णय घ्यायला तयार नाही. आज तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवा, आंदोलन करायचं का नाही करायचं, असेल तर कुठे करायचं, कसं करायचं, याच्याबद्दल बोला. हा एक विषय मी मांडला. तर दुर्दैवाने काही गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या नाही आणि बऱ्याच समजत मत आलं की आपण सरकारला फक्त अल्टिमेटम देऊ, फक्त बहिष्कार. म्हटलं बहिष्कार टाकायचा तर बहिष्कारानं म्हटलं आहे जे सरकार त्यांना फायदा होणार, तर बहिष्काराला सगळ्यांनी विरोध केला. जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर प्रस्थापित द्या, कुठल्याही पक्षाचा खासदार असो त्याच्या विरोधात मतदान करणे, मतदानात सहभागी झालं पाहिजे. कारण बहिष्कार टाकला तर आयती मतं बाजूला जातात आणि मग त्यांना तर फायदा होतो. इट इज अ इनडायरेक्ट सपोर्ट टू द एक्झिस्टंट पॉलिटिशियन. हा काय आम्हाला मान्य नाही. आणि मग सगळ्यांनी ते मान्य केलं, बहिष्काराचं मागं घेतलं आणि जर निर्णय घ्यायचा ठरला तर आपण
कुठल्याही पक्षाचा आमदार असो, काँग्रेसचा असो, बीजेपीचा खासदार असो, काँग्रेस बीजेपी कुठल्या पक्ष, तर प्रस्थापित जे खासदार आहेत त्यांच्या विरोधात मतदान करायचा निर्णय आपण घेऊ. पण तोपर्यंत 25 तारखेपर्यंत सरकारने याच्यामध्ये आम्हाला दाखले द्यावेत. ते दाखले कसे द्यावेत की केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवा, केंद्र सरकारचं पत्र आल्यानंतर ते आम्हाला त्याचा राज्य शासनाने GR काढून दाखले द्यावेत. नाहीतर नुसतं राज्य शासनाने GR गणेश सांगितलं की बस नुसता GR राज्य शासनाने काढा, राज्य शासनाला अधिकार नाही. एक मोठी फसवणूक होईल, ही एक चर्चा मोठी झाली काल याच्यामध्ये. आणि ही फसवणूक तयारी करायची, सरकार त्या तयारीमध्ये आहे आपलं फसवायला. या तयारीपासून आपण, सरकार जर फसवलं तर आपण सरकारला फसवलं पाहिजे, ही एक मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि आपण सावध राहिलं पाहिजे. हा एक निर्णय झाला की सरकार किती फसवायचं, त्याच्यामध्ये आपली लोक काही सामील होऊ शकतात. कोणाला आमदारकी कबूल केली जाते, कोणाला खासदारकी कबूल केली जाते, कोणाला काय कबूल केलं, तर हे कबूल होणार. हा जमाना असाच आहे, हे होत राहणार. पण याच्यापासून समाजाची फसवणूक झाली नाही पाहिजे, हा एक विषयावर चर्चा झाली. आणि सरकारला अल्टिमेटम, या कालच्या बैठकीचं फलित असं झालं की सगळ्या जिल्ह्यातून लोक आली होती आणि अल्टिमेटम काल दिला सरकारला का 25 तारखेच्या शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला दाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा आम्ही 26 तारखेपासून राज्यभर काय निर्णय घ्यायचा तर घेऊ. बहुतांशी निर्णय असा आहे की जे कोण प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधात मतदान करणे, हा निर्णय घेण्याची चर्चा आमची झाली. आणि एकंदरीत बैठक छान झाली. बऱ्याचशा लोकांनी, आता बैठकीमध्ये कसं असतं, सगळेच आले असतात, कोणतरी आपल्याकडे अंधभक्त फार झालेले आहेत, तुम्हाला सांगायला हरकत नाही की कोणतरी कुठल्या तरी पक्षाची याच्यात असतात. तर काल चर्चेच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, फक्त समाजाची बांधिलकी आहे आमची, समाजाचा फायदा झाला पाहिजे आणि समाजाला कुठल्या दिशेने नेलं पाहिजे, ही एक चांगली चर्चा झाली. आणि सगळ्यांनी मान्य केलं का राजकारणाची चर्चा करू नका, फक्त आरक्षणाची चर्चा. आणि 25 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम द्या, 25 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला दाखले द्यायचा निर्णय घ्या आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून घ्या, बिगर कायद्याचा निर्णय घेऊ नका. नाहीतर भविष्यामध्ये पुन्हा कोर्टामध्ये जाणार, 2 महिन्यांनी ते रद्द होणार आणि पुन्हा आपले दाखले, आणि पुन्हा सरकार काय म्हणणार की तुमच्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज उभी करू, आणि म्हणजे 5 वर्ष जाणार. अशी फसवणूक होण्याची शक्यता, याबाबत मोठी चर्चा झाली आणि ही चर्चा सगळ्या लोकांच्या लक्षात आली. आणि 25 तारखेपर्यंत अल्टिमेटम देण्याचा निर्णय घेतला, तसा अल्टिमेटम सरकारला देण्यात सुद्धा आला. आणि एक चांगली बैठक झाली. आणि अशा बैठका नेहमी झाल्या पाहिजे. विशेषतः पंढरपूरकर आणि तात्या वाघमोडे, पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी चांगलं आयोजन केलं. आणि अशी मंडळी, तरुण नेतृत्व याच्यामध्ये पुढं येत आहे, ही एक चांगली बाब आहे. याच्यामध्ये मला आणखी एक जाणवलं काल बैठकीमध्ये, अनेक लोकांना अर्धवट अभ्यास करतात, अर्धवट कुठेतरी भाषणं ऐकतात आणि समाजाला सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. सल्ला द्या, हरकत नाही. कारण काल एक कोणीतरी लातूरचं होतं, त्यांनी चर्चा काढली तर म्हणे असं काही त्याला ते 3 याची शिफारस लागते, अमुक होतं, तर ते फार अवघड आहे, केंद्र शासनाला पाठवायचं. म्हटलं बा, आता ते मी सांगितलं की गोंड आणि राजगोंड मध्ये कॉमा देण्याचा सुद्धा अधिकार राज्य शासनाला नव्हता ना. मग राज्य शासनाने का पाठवलं ते केंद्र सरकारकडं? तर ते पाठवल्यानंतर त्याला RGIची आवश्यकता नाही, नॅशनल कमिशनची आवश्यकता नाही, ही दुरुस्ती आहे केवळ शुल्लक प्रिंटिंग मिस्टेकची दुरुस्ती आहे, त्याला RGI कडे जाण्याची गरज नाही. आणि ते काम राजगोंड आणि गोंड मध्ये केलंय ना सरकारने, हे उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे. पण समाजाची लोक काही अर्धवट अभ्यास करून समाजाला दिशाभूल करण्याची प्रयत्न करतात. तर तसं करू नये असंही माझं मत काल मी व्यक्त केलं. कारण अभ्यास पूर्ण करा, वकिलांचा तुम्ही सल्ला घ्या, कायदे वाचा, काय झालंय पुढे तुम्ही उदाहरणं समाजापुढे ठेवली पाहिजे. चुकीचं समाजाकडे जाणार नाही, कारण हे प्रयत्न होणारच राहणार समाजाकडे. कारण समाजाला वाटतं सगळं समाज अडाणी, पण आता तरुण मंडळी, काल फार सुंदर तरुणांनी फार प्रतिक्रिया छान दिल्या काल, की तरुण मंडळी अभ्यासक झाली, सरकारने काय केलं पाहिजे, समाजाने कुठल्या दिशेने जायला पाहिजे, हे अगदी तरुणांनी हातात घेतलेलं कालचं हे एक बैठक होती. आणि उत्तमरित्या बैठक आयोजित केली खरं म्हणजे. आणि एक निर्णायक दिशा त्या दृष्टीने ठरली. बारामतीचं ठिकाण सुद्धा त्या दृष्टीने इनडायरेक्ट कन्सेंट ज्याला म्हणतो, लोकांनी मान्य केलं का बारामती हे ठिकाण मध्यवर्ती ठिकाण ठेवावं. कारण मागचा मोर्चा 2014ला अत्यंत सक्सेस झाला, आणि अशा पद्धतीने सक्सेस व्हायचा असेल तर ते ठिकाण निवडलं पाहिजे. आणि त्यांना नानजी पाटील होते देवका, त्यांना विनंती केली सगळ्यांनी का तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घ्या, तुमचं वसतिगृहाची जागा आहे ती तुम्ही द्या, तुम्ही काय, आम्ही तुमच्या सोबत आहोत. काय होतं, हल्ली सरकारला सगळेच घाबरायला लागले या ईडीमुळं. सगळेच नीती मंडळी नको म्हणतात, मी मागं राहतो, तुम्ही पुढे व्हा. परंतु नानजी पाटलांनी त्या दृष्टीने थोडस मान्यता त्यांनी दिली. सर, माझा एक प्रश्न होता सांगा. या चर्चेच्या निमित्ताने. पहिलं तर मी जे आयोजन समिती होती या सर्व संपूर्ण कार्यक्रमाची सकल धनगर समाज
आणि त्याच्यामध्ये त्या टीममध्ये आयोजनामध्ये काम करणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन करतो की अशा पद्धतीचे प्रयत्न अगदी बरोबर, अगदी जरी बरोबर. आपल्याला माहित आहे सगळ्यांनी की चांगले आपले लोक जे आहेत एकत्र आणणं, एक विचार मंथन होणं आणि अजेंड्यावरती काम करणं याच्यापासून बरीच दूर असतात आणि फरफट सातत्याने समाजाची फरफट ही होत राहते हे आपण अनुभवलेलं आहे सगळ्यांनी. परंतु सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीनं बौद्धिक कार्यक्रम देखील व्हायला लागलेले आहेत की ज्याच्यामध्ये विचार मंथन होऊ शकतं, विचार मांडले जातात, मतमतांतरे असू शकतात, प्रत्येकाचं मत भिन्नता असू शकते, कोणाचा कल हा राजकीय पक्षाचा त्याच्या पक्षाचा अजेंडा रेटण्याचा असू शकतो किंवा एक दुर्दैवानं आपल्याकडे असंही झालेलं आहे आरक्षणाच्या आडून आपलं राजकीय नेतृत्व कसं तयार करता येईल किंवा तिकडे ओढून नेता येईल असेही काही प्रयत्न होताना आपल्याला दुर्दैवानं दिसतंय. अगदी विजू, कारण तुझं की एकदम बरोबर आहे. हे वाक्य स्वबळावरती नेतृत्व करण्याची क्षमता जी आहे ती आपल्या नेतृत्वांमध्ये नाही की काय असा प्रश्न माझ्यासारख्या समोर पडतो आणि म्हणून आरक्षणाचं कवच पांघरून त्याच्यामध्ये सामाजिक नावाने निघायचं आणि आरक्षणाच्या मार्गाने प्रवास करायचा असं काहीच घडताना दिसतंय. ठीक आहे, अगदी ती बरोबर दुर्दैवाने विजू. बाब मी घडत तुला असेल, परंतु थांबवतो सर मला की एक मुद्दा मांडायचा आहे, आवर्जून मांडायचा आहे की अशा बैठका ज्या आहेत जसं आता 5 तारखेला बारामतीला उपोषणकर्त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान कार्यक्रम असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भातली पुढील दिशा कशी असली पाहिजे यावरती कार्यक्रम ठेवलेला आहे. वेगवेगळ्या विभागीय परिषदा, कार्यक्रम, जागर, मेळावे असतील, हे सगळं झालं पाहिजे. पण आपण फसवणूक देखील होता कामा नये यासाठी देखील सगळ्यांनी सर प्रबोधन करणं. काय झालं की आपल्यातल्या काही लोकांना अजेंडा दिला जातो, त्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून अजेंडा दिला जातो. इथे दुर्दैवानं सर विरोधकांना फार चांगली संधी असती. सर गणेशजी, काय संधी असती? योगेशजींना पण प्रश्न विचारायचा आहे चर्चेमध्ये. विरोधी पक्षाला नेहमी संधी काय असते की जो मुद्दा सत्ताधाऱ्याने कमिटमेंट केलेली आहे त्या मुद्द्यावरती रान पेटवायला फार संधी असते. पण दुर्दैवानं या महाराष्ट्रातला विरोधी पक्ष देखील धनगरांकडे डोंकून पाहत नाही आणि मग सत्ताधारी पक्ष जो आहे तो विरोधातली स्पेस देखील व्यापण्यासाठी आपल्याच माणसाचा वापर करतो की काय आणि विरोधातली स्पेस व्यापून त्यांच्याच अजेंड्यावरती म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावरती विरोधातलं देखील वातावरण जे आहे ते ऑपरेट करण्याचं काम जे आहे ते होतं की काय अशी देखील शंका वाटते. आणि मग अगदी बरोबर महाराष्ट्रातील तमाम आरक्षणासाठी तळमळीनं झटणारे सामूहिक पद्धतीनं आरक्षणाच्या विषयानं पुढे काम करणारी मंडळी जी आहेत या प्रक्रियेपासून 5-10% लोकांचा आरक्षण प्रक्रियेमध्ये सहभाग असतो. बाकीची मंडळी, समोरची लोक, समोरचे चेहरे विश्वासार्ह आहेत की नाही, त्यांना आपल्याला कमिटमेंट दिली त्या पद्धतीनं कामकाज होतं की नाही, सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये घेतला जातो की नाही, ह्या बाबी बघितल्यानंतर मग काय होतं की सामान्य माणसं या प्रक्रियेपासून लांब राहतात की ही जर लोक असणार आहेत पुढं तर याच्यातून काय होईल की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर असतो सर. आणि म्हणून सर्वसामान्यांना जर या प्रक्रियेमध्ये आणायचं असेल तर नवीन चेहरे, विश्वासार्ह चेहरे आणि अजेंड्यावरचे प्रोग्राम. ठीक आहे, राजकारण देखील वाईट नाही, कारण की राजकारण करणं देखील गरजेचं आहे. विधानसभेत, लोकसभेत आपले प्रतिनिधी जाणं तितकंच गरजेचं आहे. पॉलिसी मेकर्स आपले झाले पाहिजेत, मिनिस्टर झाले पाहिजेत, हेही तितकंच खरं आहे. परंतु जर आपण एका अजेंड्यानं बैठक किंवा एखादा कार्यक्रम जर आपण आयोजित केला असेल तर त्याच अजेंड्यावरती झाली पाहिजे. त्या अजेंड्यावरती सर्वांची काय मतं आहेत, मग ते मतं जाणून घेऊन पुढची रणनीती ठरवली पाहिजे, धोरण ठरवलं पाहिजे, ठराव घेतले पाहिजेत. असं काय घडलं का सर तिकडे? नाही, अशी चर्चा आता काय झालं त्याच्यामध्ये बहिष्काराची भाषा बोलली गेली. त्यांना सगळ्यांनी विरोध केला का बहिष्कार हा चुकीचा मार्ग आहे, सत्ताधाऱ्यांना इनडायरेक्ट ती मदत होणार आहे, बहिष्कार कोणी मान्य नाही. तर मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे. भले तुम्ही विरोधात मतदान करा सगळ्यांच्या, परंतु त्यामध्ये एक विषय असा चर्चा की समाजाची जे मंडळी उभी राहतील, जे उमेदवारी करतील त्यांना मात्र मतं करायची. मग ते कुठल्या पक्षामार्फत उभे राहू, कुणी बीजेपीचे तिकीट मिळेल तिकडून उभे राहा, त्या मंडळींना आपण मतं द्यायची. परंतु सत्ताधारी जे प्रस्थापित खासदार उभे राहतील त्या खासदारांच्या विरोधात मात्र मतदान करायची ही चर्चा झाली त्याच्यामध्ये. आणि जे समाजाचे उभे राहतील त्याला मग त्याच्यामध्ये कोणी नवीन उमेदवार असतील, भिंगे सर असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांना इंटरेस्ट आहे तर म्हटलं त्यांना समाजाने मदत करावी, प्रश्न नाही. समाजाच्या माणसाला समाजाने मदत करावी यात कुठलीही शंका नाही किंवा दुमत नाही. परंतु प्रस्थापित ज्यांनी फसवलंय त्यांना मात्र मतदान करू नये याच्यावर मात्र एकमत झालं. त्याशिवाय हे सरकार किंवा बाकीच्याला आपली ताकद कळणार नाही आणि एकजूट दिसणार नाही. ह्या विषयावर मात्र सगळ्यांनी एकमत केलं. आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जर यांनी 25 तारखेपर्यंत काही दिलं नाही आपल्याला तर मात्र विरोधात मतदान करायचं. मग कुठल्या पक्षाचा असो तो, त्या पक्षाच्या खासदाराविरुद्ध मतदान करायचा हा एक निर्णय बहुचर्चेने तिथं चर्चेला गेला.
आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल होण्याची शक्यता आहे. मात्र 25 तारखेपर्यंत सरकारला मुदत द्यावी आणि त्यानंतर निर्णय जाहीर करावा अशी चर्चा त्या ठिकाणी झाली. आणि बहुतेक तुम्ही सांगितले की नेते सुद्धा आपले अपडेटेड नेते झाली पाहिजेत. नेत्यांना सर्व विषयांची माहिती सुद्धा असायला हवी. हा एक विषय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. काय होतं, नेते अर्धवट माहिती घेतात, सरकार बरोबर चर्चा करतात आणि चर्चा करताना तज्ज्ञ लोक मागे राहतात, तज्ज्ञांना घेऊन जात नाही. यांना क्रेडिट पाहिजे असतं नुसतं. हा क्रेडिटचा विषय नाही. आरक्षण हा क्रेडिटचा विषय नाहीये. हा समाजाच्या विकासाचा विषय आहे. कोणी केलं, काय केलं, पण त्या होण्याला महत्व आहे, एंड रिझल्टला महत्व आहे. सगळ्यांचा खारीचा वाटा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणून जो तज्ज्ञ माणूस आहे तो सरकार पुढं चर्चेला न्यायला पाहिजे. एक प्रश्न तुम्ही अर्धवट आमचं भाषण ऐकलं आणि त्याच्यातून घेतलं आणि पुढे गेले, पुढचा प्रश्न आडवा आला, सरकारच्या कोणी अधिकाऱ्यांचे तुम्हाला उत्तर देता येत नाही. यासाठी तुमच्या सोबत तज्ज्ञ मंडळी सरकार बरोबर चर्चा असताना तेच झालं. उपोषणकर्त्यांना नेलं, 200 लोक तिथं नेले आणि मासळी बाजार सारखी चर्चा झाली. काहीच चर्चा नाही, विषय ठरवले गेलेले नाही. फक्त तुम्हाला भेटवतो आणि ती भेट झाली. याच्या पलीकडे जशी विठ्ठलाची भेट होती तशी भेट झाली. बाकी त्या भेटीतून काही आउटपुट आणि फलित नाही. त्यामुळं उपोषणकर्ते सगळे नाराज झाले. ही काही पद्धत बरोबर नाही. म्हणून या पद्धतीच्या मिटिंगा. ठीक आहे सर, मी गणेशजींना चर्चेमध्ये सहभागी करून घेतोय. त्यांना आपलं मत मांडायचंय. येस, सरांनी आता नागपूरच्या मिटिंगचं हे केलं. तर मी 5 दिवस पहिल्यांदा नागपूरला होतो, कारण की आमच्या धनगर बांधवांना 353च्या केसेस दाखल झाल्या आणि 8 तारखेला मला मुख्यमंत्र्यांना भेटायला बोलवलं होतं. माझ्याबरोबर शिष्टमंडळ आलंच नाही. ही खूप मोठी दुर्दैव होतं. त्याच्यामध्ये माझे दाजी आले, पण तिथं ज्यावेळेस सर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, सर धनगर समाजाचा 19 दिवसाचा उपोषण करता, त्याला तुम्ही 8 तारीख दिली. मला किती मिनिटं त्यांना बोलायला चान्स देवा? फक्त अर्धा मिनिट. अर्ध्या मिनिटात मी त्यांना काय एक्सप्लेन करू? हे दुर्दैव आहे. हे धनगर समाजाच्या 19 दिवसाच्या उपोषण करताना तुम्ही बोलून घेता आणि अशा पद्धतीची वागणूक देता, याचा निषेध करतो मी. बर, त्याच्यानंतर ना आम्हाला राम शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांना भेटवलं, पडळकर साहेबांनी. तिथं मी अर्धा तास चर्चा केली, सगळं सांगितलं. ठीक आहे, त्यांना आम्हाला मदत केली तिथं. परंतु आम्ही माघारी आल्याच्या नंतर ना, ज्यावेळेस मी तिथं होतो नागपूरमध्ये, धनगर आरक्षणाचा मोर्चा तिथं काढला होता सगळ्यांना. तिथं आम्ही 3 तास बसलो. 3 तास बसल्याच्या नंतर त्या मोर्चातून काय भेटलं सर आपल्याला? येताना आपले 2 धनगर बांधव ऍक्सिडेंट मध्ये वारले सर. किती मोर्चे काढायचे, किती जय जय काय करायचा, किती उपोषण करायची? तुम्ही ठरवा याच्यातनं आपल्याला काय पाहिजे. जर तुम्ही तिथं मोर्चा काढलाय तर त्या मोर्चातनं आपल्याला काय पाहिजे हे ठरवून तुम्ही तिथं गेलं पाहिजे. तुम्ही ठरवत नाही, मोर्चा काढता, संबंध महाराष्ट्रातलं स्वतःचे पैसे खर्च करून तिथं धनगर बांधव येतात, त्याच्यातलं तुम्हाला काय पाहिजे हे माहितीच नाहीये. त्याच्यानंतर सर मी माघारी आल्याच्या नंतर आम्हाला माहितीच नाहीये. न्यूजला आम्ही बघितलं की मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व उपोषणकर्त्यांची मीटिंग लावली आहे. त्यात आमची लिस्ट मध्ये नावं आली. आम्ही थोडाही विचार न करता सर पदरचे सगळे पैसे वगैरे घालून, आमची परिस्थिती नसते, काय की उपोषणकर्ते सर्वसामान्य घरातले येतो सर. त्यांचे आई वडील त्यांना अलाव करत नाही, तरी पण बसले. तरी आम्ही तिथं गेलो, पदरचे पैसे घालवले. आणि तुम्ही उपोषणकर्त्यांना, आमचं दुर्दैव की आम्हाला बस भेटली नाही, काय भेटली, आम्ही विमानानं गेलो आणि विमानानं गेल्याच्या नंतर 5 तास फ्लाईट लेट होती. आम्ही तिथं पोहोचलो तर उपोषणकर्त्यांना जर तुम्ही बोलवलंय तर गेटवर पास ठेवता पण येत नाही तुम्हाला सर. अर्धा तास आम्हाला त्यांनी गेटवर अडकवलं. शेवटचे नाना पटोले साहेबांच्या माध्यमातून आम्ही तिथं पोहोचलो. आज गेल्याच्या नंतर मीटिंग संपली. बर, आज तुम्ही जर उपोषणकर्त्यांची मीटिंग लावलेली आहे तर तिथं 250 लोक काय करत होती धनगर समाजाची? आम्ही का गेलो असेल नागपूरला? तर आमच्या मुद्द्यामध्ये दम होता. आम्ही अभ्यासू बोलत होतो, सिस्टमॅटिक बोलत होतो. जर तुम्ही म्हणताय धनगर या राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, तुम्ही मान्य करताय महाराष्ट्र शासन की धनगर नाहीतच, तर तुम्ही तशी दुरुस्ती शिफारस का पाठवत नाहीये? आणि जर ती दुरुस्तीची शिफारस केंद्राला आता गेली असती तर केंद्र सरकारला हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या लोकसभेच्या धनगर समाजाचा वट हुकूम काढावा लागला असता. परंतु नीट वाच्यता नाही, ऐकून घ्यायचं नाही.
लोणंदचं उपोषण एवढं मोठं 19 दिवसाचं, 19 दिवस उपोषण जातच कसं? 19 दिवस जर एखादा माणूस उपोषण करत असेल, आपण इव्हेंट करतोय का? आपण स्टंट करतोय का? अहो जिथं जिथं धनगर समाजानं जो खंबाटकी घाट जो विखे कोकरे साहेबांनी अडवला होता इथल्या लोकांना घेऊन, तोच घाट आम्ही 5 तास अडवला आणि एकही न्यूज नाही. याच्यावर कधी क्वेश्चन करणार आहात का नाही? न्यूज मीडिया पण फक्त धनगर समाजाच्या कुठल्या, कालची एवढी मोठी मीटिंग झाली, किती न्यूज बघितले आपण? म्हणजे न्यूज काही मीडिया तरी नाही. धनगर समाजाला सिरियसली घेतोय का? याच्यावर कोण बोलणार आहे का नाही बोलणार आहे? आम्ही 5 तास नॅशनल हायवे तिथं अडवतो आमचे धनगर बांधव, त्याच्यामध्ये सर्वात जास्त महिला तिथं गायगुडमळे किंवा सगळ्याच गावातील तिथं होत्या. त्यांना तो 5 तास अडवला, एक न्यूज नाही. काय काय येतंय न्यूज मध्ये? तर विकेंडला आलेल्या लोकांमुळे महाबळेश्वरला ट्रॅफिक झालंय. हे कसलं दुर्दैव आहे सर? अगदी बरोबर. एकही टायर मीडिया जाळला सुद्धा नाही, एकही टायर जाळला नाही, एकही गाडी फोडली नाही, काहीच केलं नाही, तरी 353 सारखे गुन्हे दाखल होतात या धनगर समाजाच्या बांधवांवर. आणि इथं एवढे मोठे मोर्चे होत आहेत, एवढ्या मोठ्या सभा होत आहेत, किती त्याला टाइम लिमिट नाही, काय नाही, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल होत नाही. मला कुणाबद्दल विरुद्ध बोलायचं नाही. आता मुंबईमध्ये 144 त्यांना लागू केलाय आणि इकडे त्या सेलिब्रिटींचे यांचे बर्थडे एवढे गर्दीमध्ये हे होत आहेत. फक्त धनगर समाजालाच हे सरकार वेटीस धरणार आहे का? याच्यावर का क्वेश्चन करत नाही? कालच्या मीटिंग मध्ये जे पण काही सगळे धनगर समाजाचे नेते होते, मला सांगा एवढा मोठा धनगर समाज काल एकत्र झाला होता, त्यांना ठराव का केला नाही? जर सरकार मान्य करते धनगर या राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत, मग तसा ठराव तुम्ही लवकरात लवकर केंद्राला पाठवा. हा काल एक मतानं का तिथं केला नाही धनगर समाजाच्या सर्व नेत्यांना? इलेक्शनवर चर्चा होती का आरक्षणावर चर्चा होती? आणि मला सांगा, मला दुसरी जर आपले एकच प्रतिनिधी मिनिट जे हजर होते त्यांना अधिवेशनामध्ये खाजगी ठराव मांडण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. तिथं सुद्धा ठराव मांडू शकले असते. जे कोणी आमदार असतील, कोण असतील ते, त्यांनी का मांडला नाही हा बी प्रश्न आपल्या समोर आहेच ना. की जे शासनाने विधानसभेत जातात, प्रतिनिधी निवडून जातात, त्यांना तुम्हाला कायद्याने अधिकार दिले का विधानमंडळामध्ये ठराव मांडले पाहिजे तुम्ही. तसे ठराव कोणी मांडत नाही, ही एक दुर्दैवी बाबच आहे. आणि कालच्या मीटिंग मध्ये पण सर खूप साऱ्या म्हणजे अशा, मी आता विसरलो मला जे बोलायचं होतं, सॉरी. पण काल खूप काय काय व्हायला पाहिजे होतं. मला सांगा, ती इलेक्शनची मीटिंग होती का आरक्षणाची मीटिंग होती? एक कोणतरी सर तिथं उभं राहिले आणि म्हणले की आपल्याला एनटीसीचं आरक्षण शरद पवार साहेबांनी दिलं. अरे आम्ही एनटीसीचं आरक्षण मागितलंच कधी होतं? आम्ही एसटीचं आरक्षण मागतोय पहिल्यापासून. आम्ही त्या यादीमध्ये आहोत, ठीक आहे, यादीमध्ये आहोत. तुम्ही दुरुस्ती करू शकत नाही. सर काल मला तिथं अजून एक कोणतरी सांगितलं की 2 वेळा ठराव गेलेत. अहो 44 वर्ष झालं. 1979 साली लिहून देत आहेत तिथले की 1979 साली समावेशाचा ठराव आलाय. आता जी अभ्यास गट यांना बनवला, जो 4 राज्यांमध्ये गेलाय, त्याच्यामध्ये जो जी आर काढला महाराष्ट्र शासनानं, त्याच्यामध्ये सरळ सरळ समावेश लिहिलंय. म्हणजे महाराष्ट्र शासनाला तरी कळलाय का नक्की धनगर समाजाचा मुद्दा काय? आपली समावेशाची मागणी नाही. आणि दुर्दैव हे सर की जे आपली टीम त्याच्यामध्ये बनवली, जे अभ्यास करायला चालली होती इतर राज्यांमध्ये, त्यांनी त्याला विरोध केला नाही. आणि आज तागायत जो समावेश हा शब्द लिहिलाय, तो समावेश शब्द सुद्धा दुरुस्त झाला नाही. मग धनगरचं कधी व्हायचं? याच्यावर काल चर्चा झाली नाही. अगदी बरोबर आहे. शासनाचा सुद्धा असे चुकीचे जी आर काढून फसवण्याची ही मोहीमच असू शकते. जर आमची मागणीच नाही तर समावेशाचा प्रश्नच नाही, फक्त दुरुस्तीचा प्रश्न असताना तुम्ही समावेश करायचा प्रश्नाकडे नेता कसं? कारण माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मी हेच सांगितलं की आपण मुळामध्ये एसटीच्या यादीमध्ये असताना एनटी मध्ये टाकलं आणि ओबीसी मध्ये टाकलं, ही सुद्धा फसवणूकच आहे ना. असं करताच येत नाही. प्रेसिडेन्शियल ऑर्डर मॉडिफाय करताच येत नाही राज्य शासनाला. मुळामध्ये एसटीच्या मध्ये असताना तुम्ही केलंच कसं काय? एनटी टाकलंच कसं काय आणि ओबीसी टाकलंच कसं काय? हा एक मोठा कायद्याने चुकीचा निर्णय आहे तो. कोर्टापुढे जर आपण चॅलेंज केलं तर तुम्ही एसटी मध्ये असताना तुम्हाला राज्य शासनाला काहीच अधिकार नाही ना. हा सुद्धा काल मी भाषणामध्ये मुद्दा मांडला की बाबा हे चुकीचं आहे. असं शासन हे चुकीचं नेहमी करत असतं.
फसवण्याचा प्रयत्न सर एक असतो हे मिनिट, समाजाने. योगेशजींना पण काही प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट योगेशजी बोला. सर्व वक्त्यांना धनगर समाज जागृती या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर काल ज्या मीटिंग मध्ये ठरलेलं जे काही मुद्दे असतील तर सरकारला अल्टिमेटम द्यायचं आहे, बरोबर? तर कोर कमिटी किंवा समिती असं काय गठीत झाली आहे का? काही असं काही निदर्शनास असलं तर सांगावं. नाही, अशी कुठली कमिटी जाहीर झाली नाही, कोर कमिटी नाही. सकल धनगर समाजाच्या वतीने हा अल्टिमेटम आहे की 25 तारखेपर्यंत तुम्ही कायद्याने सर्व ज्या बाबी तपासून तुम्ही आम्हाला कायद्यात बसणारे दाखले द्या. केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवा, केंद्र शासनाकडून पत्र मागवा आणि मग राज्य शासनाने त्याच्याबद्दल GR काढावा आणि मग आम्हाला दाखले द्यावेत, असा एक निर्णय झाला आहे. अल्टिमेटम देण्याचं काल ठरलं. सर मी तुम्हाला सांगतो की असं काही नाही ठरलं आणि हेच नाही, जिथं जिथं तुम्ही उपोषण झाली ना सर, तिथं तरी यांची कृती समिती स्थापन होत नाही सर 19-20 दिवसामध्ये. आणि जरी झाली तर त्यांना पुढे काय करायचं हे माहित नाही. उपोषण करत असतो, बाकीचं सगळं बाकी समाजानं करायचं असतं. आता कालच्या ह्याच्यामध्ये कुठली समिती नव्हती, काय नव्हतं, पुढे कसं जायचंय काय लिहून घेतले नाहीत मुद्दे, कोणाचे सजेशन लिहून घेतले नाहीत. तिथं जेवायला सुट्टी झाली आणि जेवायला सुट्टीच्या अगोदर 500 लोक होती, जेवायची सुट्टी झाल्याच्या नंतर तिथं फक्त 20 ते 40 लोक राहिली. त्यातली हळूहळू सगळी लोक गेली. उपोषणकर्त्यांना तर काय तिथं नुसतं बसवलं. त्यांचं मी कितीतरी वेळा कॉल केले, मला बोलायचंय मला तर बोलायला भेटलं नाही. 4 वाजता मी कटवून तिथून निघून गेलो. शेवट कार्यक्रम संपल्याच्या नंतर त्यांचा सत्कार, आमचे जज ते तिथे राहिले होते, गोरड साहेब, त्यांचा सत्कार झाला, त्यांना पुस्तक दिलं. बरोबर आहे. मला आयोजकांना नावं ठेवायची नाहीत, त्याच्यातून कोणी गैरसमज करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे की एवढं सगळं आपण धनगर समाजाची राज्यव्यापी मीटिंग होती ती. लग्नाला ह्याच्यापेक्षा जास्त माणसं असतात एखाद्याच्या धनगर समाजात. विषय बाजूला ठेवूया, कारण की असं आपण गृहीत धरूया की राज्यातील विविध भागातून त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती लोक आलेली आहेत असं आपण गृहीत धरूया, ज्याच्यातून फक्त विचार मंथन होणं. कारण की एवढा मोठा मॉब जमला की तिथे फार विचार मंथन होतं असा भाग नाही. तो आपण ते थोडासा त्याला बदल देऊया. तुम्ही म्हणताय तो मुद्दा हाही रास्त आहे की ज्या पद्धतीनं तिथं चर्चा व्हायला पाहिजे होती, ज्या पद्धतीनं उपोषणकर्ते असतील किंवा जे बुद्धिजीवी आहेत ज्यांना जो विषय समजलेला आहे, आरक्षणाच्याच अजेंड्यावरती तिथे चर्चा व्हायला पाहिजे होती, मुद्दे मांडायला पाहिजे होते. परंतु ते राजकारणाच्या विषयाकडे गेल्यानंतर सरांनी मागाशी मुद्दा मांडला गणेशजी की राजकारणावरती तिथं फारसं भाष्य व्हायला नाही पाहिजे होतं. ठीक आहे, तुटकसं भाष्य होणं त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. आणि बहिष्काराचा विषय जो आहे तो लोकशाही व्यवस्थेमध्ये एकतर 5 वर्षांनी निवडणुका येतात आणि मग आपण आपल्या मताच्या अधिकाराच्या बळावरती आपलं जे काय म्हणणं असेल ते सरकारला ऐकत नसेल तर ते दाखवण्याचं एक मोठं शस्त्र आहे. आणि ते जर आपण वाया घालवणार असेल तर लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला स्थान काय राहू शकणार नाही. आणि त्याच्यामुळे बहिष्कार हा कधी योग्य साधन होऊ शकत नाही. पण एक होऊ शकतं, ज्या पद्धतीनं चुकीचे बॅनर लावले गेले होते महाराष्ट्रभर की राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वगैरे काय गावबंदीचा प्रवेश, परंतु आपण रास्त पद्धतीनं लोकशाही मार्गाने गावागावामध्ये अशा पद्धतीचे बॅनर देखील लावू शकतो. आमचं आरक्षण नाही तर विद्यमान आमदार खासदाराला आमचं मतदान नाही. सकल धनगर समाज महाराष्ट्र अशा पद्धतीचे गाव बॅनर जर लागले तर याला कोणी अडवू शकत नाही. कारण की हा आमचा मतदानाचा अधिकार आहे. आमची फसवणूक झाली आहे तर आम्ही यांना इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते आमच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. या पद्धतीचा आपण सकल धनगर समाजानं महाराष्ट्रातील आपल्या विविध मतदारसंघ असतील, विधानसभा लोकसभा, त्या ठिकाणी पोस्टर बॅनर लावले पाहिजेत का? अगदी योग्य लावले पाहिजे. जे एक्झिस्टिंग आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी हा प्रश्न सोडवावा, त्याच्यासाठी मदत करावी. नाही तर तुम्हाला आमचा मग कुठल्या पक्षाचा असतो त्याला मतदान करणार नाही असे बॅनर लावावेत. चांगली कल्पना विजू तू मांडली. आणि खरं म्हणजे असे वैचारिक कल्पना लोक तिथं खरं म्हणजे घेऊन समाजाला दिली पाहिजे. आणि हा विचार अगदी मान्य आहे की जर गावोगाव बॅनर लावले तर जो एक्झिस्टिंग आमदार आहे, एक्झिस्टिंग खासदार आहे, त्यांनी हा प्रश्न सोडावा 25 जानेवारीपर्यंत. आणि नाही सोडवलं तर त्याला आम्ही मतदान करणार नाही. हा अगदी स्पष्ट बॅनर लावलं तर अति उत्तम आयडिया आहे. आणि माझा अगदी मनापासून याच्यामध्ये या संकल्पनेला पाठिंबा आहे. जनतेने जे आहेत सगळे समाजातले कार्यकर्ते आहेत त्यांनी अशी बॅनर लावायला काही हरकत नाही. सर मला आता याच्यामध्ये की काल 26 जानेवारीपर्यंत यांना आपण अल्टिमेटम सरकारला दिला.
एवढा एक एक महिन्याचा टाइम सरकारला द्यायचा आहे काय? सरकारकडे जर त्यांचा अभ्यास झालाय, आम्ही कोळून केलंय धनगर आरक्षणाचा मुद्दा असे म्हणणारे जर सरकार आणि सरकारमधील लोक असतील, त्यांना एक एक महिना का देतोय? अहो ते जरांगे पाटील त्यांना 10-10 दिवस 20-20 दिवस आपण 1 महिना त्यांना दिलाय. का दिला? याच्या अगोदर 50 दिवस दिले, त्याच्यानंतर 20 दिवस दिले, त्यानंतर परत आता 1 महिना दिलाय. म्हणजे याच्यातून असं होतंय का की आपण हळूहळू हळूहळू हे लोकसभेचं इलेक्शन लागेपर्यंत नुसतं लोकांना शांत ठेवायचं. आणि दुसरा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे की आपण ते सांगितलं ह्याच्यातलं कोर्टामधलं की 8, 11 आणि 15 तारीख त्याच्यामध्ये आपले वकील गैरहजर राहिले 15 तारखेला. अंतिम सुनावणी त्यानंतर 3, 4, 5 काहीतरी तारीख दिली आहे, बरोबर का नाही? लोकांना कन्फ्युजन होते हो, लोक परत उठायचे नाहीत. नाही नाही, आपले वकील, आपल्या बाजूचे वकील नाही अनुपस्थित राहिले. जे दुसऱ्या पार्टीने इंटरव्ह्यू याचिका दाखल केलेल्या आहेत त्या पक्षाच्या वकिलांनी विनंती केली की त्यांच्या मुलाचं काहीतरी लग्न आहे, त्याच्यामुळं तारखा पुढे घ्या अशी विनंती केली. हो, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. लग्न म्हणजे ठीक आहे, इट्स ओके, मी खूप जास्त हायपर होत असेल, पण धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे सर, टू बी सिरियस. आणि काय होतं माहितीये का सर, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता खेमनार सर पण येते, तुम्ही पण येते, तुम्ही खूप दिवसांपासून याच्यामध्ये, मी तरी आत्ता आलोय, बरोबर आहे का नाही? लोक कंटाळतात हो, लोक नाही सपोर्ट करत. लोक म्हणजे तीच गोष्ट त्याला एक सिस्टमॅटिक आपण गेलं पाहिजे. काय होतं की सारखं तेच 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 म्हणलं ना, सर म्हणतात नाही भेटणार. अहो आमच्या इथं आता चर्चा काय चालली तुम्हाला सांगतो. लोक म्हणतात की ह्याने 20 दिवस उपोषण केलं, याच्या अगोदर पण मग सर्वसामान्य काय चर्चा चालली सांगतो की ह्याने 20 दिवस उपोषण केलं, याच्या अगोदरही कुठं आरक्षण होतं? आपण काय मेलो का? काय आरक्षणाचं करायचं आपल्याला? असंही लोकांच्या होते का? लक्षात घ्या, रामराज्य असताना, याचं उत्तर मी असं देतो, रामराज्य असताना रामावला आणि सीतेवर आरोप घेणारे लोक होतेच की. हे चालूच राहणार आहे, हे कलियुग आहे, याच्यात जरा प्रमाण जास्त राहणार आहे. आरक्षणाचा लढा हा तुम्हाला सांगतो स्वातंत्र्य लढायापेक्षा कमी आहे असं समजायचं कारण नाही. याला लढावं लागेल आणि विशेषतः तरुण मंडळींनी याला पुढे नेलं पाहिजे, दम धरला पाहिजे. सर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की याच्यामध्ये युवक असतील, महिला असतील, यांचा सहभाग जो आहे तो वाढवणं, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जागृती करणं, प्रबोधन करणं आरक्षण विषयावरती. कारण की आरक्षण विषयामध्ये फार कमी मोजक्या लोकांनाच याच्यातलं वास्तव सगळं माहित आहे. बाकी जर लोकांच्या पर्यंत गेलं तर त्यांना याच्यातले बिलकुल बारीक सारीक मुद्दे माहित नाहीत. आणि त्याच्यामुळे काय होतंय, गैरसमज पसरतात, अफवा पसरवल्या जातात. आपल्याला निराश करण्यासाठी आपल्या विरोधातली लोक सातत्याने काय ना काय कुरलप्त्या करत असतात. आपल्या विरोधातला मीडियामध्ये आपली मागणीच कधी नसते की आम्हाला समावेश करा म्हणून, तरी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं बातम्या पेरल्या जातात, वक्तव्य केली जातात. मग याच्यावरती देखील आपल्याला म्हणजे बुद्धिजीवी लोकांनी काम करण्याची गरज आहे. वेळ खूप झालेला आहे गणेशजी आपल्याला, कारण की चर्चेचं आपलं जे लिमिट आहे, टाइम लिमिट, हा 1 मिनिटामध्ये आपलं सगळं संपू आणि कन्क्लुडिंग खेमनार साहेब करतील. नागपूरला अधिवेशन चालू होतं त्यावेळेस तिथं खूप सारे न्यूज चॅनल्स होते आणि जे 25 आमदार आदिवासींचे आहेत, तर न्यूज चॅनलचे रिपोर्टर त्यांना विचारत होते की धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये समावेश करा, तर तुमचं काय म्हणणं आहे? आता मला सांगा, जर न्यूज चॅनलला जर त्यांना असा प्रश्न विचारला, समावेश करा म्हणतोय धनगर समाज, तर कसं काय चालायचं सर? आपण समावेश करा म्हणतोय का? हा म्हणतोय वी आर ऑलरेडी देअर, तुम्ही मॉडिफिकेशन करा, डीचं आर करा, आम्ही तिथे ऑलरेडी आहोत. म्हणजे न्यूज चॅनल पण कसे प्रश्न विचारतात, किती कन्फ्युजन क्रिएट करतात, हे चांगलं नाही ना सर. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये देखील गणेशजी आपल्याला अशा पद्धतीनं नियंत्रण करायला पाहिजे. तालुका स्तरावरती विविध ठिकाणी जिथं आपल्या संख्या जास्त आहे तिथं समन्वय समित्या असल्या पाहिजेत. काय बोललं पाहिजे, कुठले मुद्दे पाडले पाहिजेत, प्रेस कॉन्फरन्स कशी घेतली पाहिजे, त्या प्रेसवाल्यांना कशा पद्धतीनं फिडिंग केलं पाहिजे, दिलं पाहिजे, इनपुट दिले पाहिजेत. ह्या सगळ्या आपल्याकडे नियोजनाचा थोडासा अभाव आहे ते आहेच. आणि त्यामुळे नियोजन करणं गरजेचं आहे. विसंवाद नियोजनाच्या अभावामुळं हा मुद्दा जो आहे तो एक व्यापक लढा उभा करता आला असता याच्यावरती. आणि सर्वांच्या समन्वयातून, संवादातून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची चळवळ जी आहे ती अधिक ताकदीनं आपल्याला सर्वांच्या सहभागातून मोठी करून आपला मुद्दा निकाली काढता आला असता. परंतु तसं व्हायला थोडंसं अजून मला वाटतं वेळ आहे. तर शेवटचं कन्क्लूड करा 1 मिनिटामध्ये, कन्क्लूड करा आता. सर तुम्ही बोला, मी खरं म्हणजे कालच्या मिटिंगचं फलित वेळ झालेला आहे खूप. शेवटचं कमेंट सर, की कालच्या मिटिंगचं सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे
की केंद्र शासनाकडे शिफारस पाठवा, केंद्राने पत्र पाठवावं, राज्य शासनाने GR काढावा आणि आम्हाला दाखले द्यावेत आणि 25 तारखेपर्यंत द्यावे. आणि नाहीतर 26 तारखेपासून आम्ही राज्यभर एकत्रित मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं केलं जाईल, सरकार विरोधात उभं केलं आणि सरकार घालवलं जाईल. आणि त्याच्यासाठी जे जे प्रस्थापित आहेत सध्या खासदार, त्यांच्याविरुद्ध मग कुठल्याही पक्षाचे असू त्यांच्या विरुद्ध मतदान केलं जाईल आणि पूर्ण समाज त्यांच्या विरोधात जाईल आणि मतदान केलं जाईल, असा एक अल्टिमेटम कालच्या याच्या बैठकीमधून दिलेला आहे सरकारला. आणि सरकारने त्यासाठी मुदत दिलेली आहे सरकारला, कारण मुदत ही द्यावी लागते, प्रक्रिया असते. कारण एका याच्यामध्ये आपण जरी म्हटलं तर सरकार पुढे अनेक प्रश्न असतात. ती मुदत आपण दिलेली आहे आणि आचारसंहिता जवळजवळ 27 तारखेला फेब्रुवारीच्या जवळपास लागेल. आणि म्हणून हे आंदोलन 26 पासून का पुढं, तर 26 पासून पुढं महिनाभर आपलं चाललं पाहिजे, कारण बरेच दिवस आपलं 2-4 महिने आंदोलन चाललंय. गणेशजीने सांगितले की लोक कंटाळतात, तर कंटाळलं नाही पाहिजे म्हणून थोडासा मध्ये गॅप आहे. आणि पुन्हा एकदा नव्या येऊन मोठा लढा उभा करण्याची तयारी करायला वेळ मिळावा. ठीक आहे म्हणून तो वेळ घेतलेला वेळ आहे. झालेला आहे आपला. सगळ्यांनी गणेशजी मला आपली वाटतं हा अल्टिमेटम आपण सरकारला पोहोचलाय. धन्यवाद. मी फक्त याच्यामध्ये हे सांगू शकतो की म्हणजे आपण डिस्कशन केलं 5 तारखेला शारदा नगर इथे, बारामती इथे सकल धनगर समाजानं पुन्हा एकदा एक मेळावा ठेवलेला आहे. त्या मेळाव्यासाठी संबंध महाराष्ट्रातील धनगर समाजाने तिथे उपस्थित राहावं, एक मुद्दा एक हा. आणि 6 तारखेला वापगाव येथे जो राज्याभिषेक सोहळा होणार आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाने तिथे एकजूट दाखवावी, त्याच्यानं आपली पुन्हा एकदा ताकद दिसेल. एवढे 2 फक्त माझे सजेशन्स आहेत. थँक्यू सर. धन्यवाद. जय मल्हार. धन्यवाद. आपण सर्व प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा विनंती करेल की धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला काय वाटतंय, ही चर्चा कशी वाटली, कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्याबाबत आपल्याला काय वाटलं हे कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, चर्चा आपल्याला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. शिवाय लाईव्ह सेक्शन मध्ये चर्चे विविध विषयाचे, समाजाच्या आरक्षणाच्या असतील, राजकारणाच्या असतील, समाजाच्या ऐतिहासिक बाबीच्या असतील, प्रगतीच्या बाबतीतले असतील, उद्योग विश्वाच्या बाबतीतले असतील, सगळ्या विषयाचे व्हिडिओज आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. ते देखील आपण पहा आणि जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत शेअर करा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. पुन्हा आपण वेगळ्या विषयासह पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण भेटणार आहोत. तुर्तास आजचा जो आपला कार्यक्रम आहे खुली चर्चा, याच्यामध्ये खेमनार साहेबांनी वेळ दिला, गणेशजींनी वेळ दिला, माझे सहकारी योगेशजी असतील यांनी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि महाराष्ट्रभर सर्वदूर पुन्हा एकदा या आरक्षण लढ्याची ज्योत जी आहे ती पुन्हा ताकदीनं, जशी आता औसामध्ये पेटली तशी सर्वदूर पुन्हा जिल्हानिहाय, तालुकानिहाय मोर्चे, आंदोलनं असतील आणि निवेदनं असतील, मीडिया हँडलिंग असेल, हे प्रॉपरली व्हावं. समन्वयातून, संवादातून, नियोजनातून आपला आरक्षणाचा लढा जो आहे तो पुढे गेला पाहिजे, असं सर्व महाराष्ट्रातील तमाम युवकांना, महिलांचा सहभाग वाढवून हा व्यापक लढा आपल्याला कसा करता येईल आणि विविध भागांमध्ये बौद्धिक जागृती झाली पाहिजे. त्यासोबत आपले अशा पद्धतीने आता जो कार्यक्रम झाला राज्यव्यापी बैठका, तशाच राज्यव्यापी बैठका, विभागीय बैठका वेगवेगळ्या भागात होऊन त्याच्यावर प्रसार या विषयाचा होऊन लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल यासाठी देखील आपण सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या प्रोग्राम मध्ये. तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय मल्हार. शुभरात्री. धन्यवाद साहेब. धन्यवाद.